कंबाईंड ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. NCERT प्लस स्टेट बोर्ड याच्या संदर्भ साहित्य आपण इथे घेतलेले आहे. वर्ग 5 ते वर्ग 12 यातील सर्व आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. तर हे घेण्यामागचं आपलं कारण म्हणजे जोपर्यंत आपलं स्टेट बोर्ड आणि NCERT कंप्लीट होणार नाही त्याचा बेस पक्का होणार नाही. आजचा आपला टॉपिक आहे वाहत्या पाण्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. विद्यार्थ्यांनो, कसं आहे, जोपर्यंत आपला NCERT आणि स्टेट बोर्ड कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपला बेस पक्का होत नाही, आणि जोपर्यंत बेस पक्का होणार नाही तोपर्यंत आपण कोणतीही एक्झाम अशी म्हणजे क्रॅक करू शकणार नाही. ठीक आहे, त्यासाठीच आपण ही सिरीज चालू केली आहे, NCERT प्लस स्टेट बोर्ड. विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं 4थं लेक्चर आहे. या आधीची लेक्चरे पाहायची असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरू करूया. वाहत्या पाण्यापासून निर्माण होणारी भूरूपे. संपूर्ण बाह्य कारखान्यांमध्ये नदी ही भूरूप निर्माण करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण इतर कोणत्याही बाह्य कारखान्यांपेक्षा सागरी लाटा, वारा, वाहते पाणी हे भूपृष्ठावर व्यापकरित्या पसरले आहे. नदीने स्वतःच्या अपक्षरण कार्याने कोरलेली व निक्षेपण कार्याने विकसित केलेली भूरूपे यांना फ्लुव्हियल लँडफॉर्म म्हणतात. नदीचे खनन, वहन व निक्षेपण कार्य सातत्याने चाललेले असते. नदीतील पाण्याचे वहन होत असताना खननाचे कार्य प्रभावीपणे होते. तात्पुरती नदीतळाची पातळी. नदीला तिच्या प्रवाहात येणाऱ्या सरोवरे, कठीण मृदू खडकाचे थर यामुळे तात्पुरत्या स्वरूपाच्या नदीतळाच्या पातळ्या अनुभवास मिळतात. जेव्हा नदीतळाचे खनन समुद्रसपाटीच्या पातळीस होते तेव्हा या नष्ट होतात. नदीमुळे तयार होणारी भूरूपे. नदी वाहत असताना खनन व निक्षेपण कार्य सातत्याने सुरू असते, त्यामुळे या दोन प्रक्रियेने निर्माण होणारी भूरूपे देखील वेगळी असतात. पहिला आहे अपक्षरण कार्य निर्माण होणारी भूरूपे आणि निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. विद्यार्थ्यांनी यातला फरक आपण याचा इथे फरक बघणार आहोत. जेव्हा आपण कंपॅरिझन करून अभ्यास करणार नाही तोपर्यंत ते आपल्या पक्क लक्षात राहणार नाही. त्यामुळे आपण कंपॅरिझन करूनच स्टडी करणार आहोत. ठीक आहे. अपक्षरण कार्य निर्माण होणारी भूरूपे आणि निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे. आता अपक्षरण म्हणजे काय? अपक्षरण म्हणजे खडकांची झीज होऊन तयार होणारी भूरूपे, आणि निक्षेपण म्हणजे खडकाची झीज करून सामोरं जाऊन त्या गाळामुळे निर्माण होणारी भूरूपे. ठीक आहे. तर अपक्षरण करणारी भूरूपे कोणती आहे? गुंफित गिरिपाद, व्ही आकाराची दरी, घळई, निदरी, धावत्या, धबधबे, रांजण खळगे, अवशिष्ट शैल. आणि इकडे निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे आहेत पंख्याच्या आकाराची गाळाची मैदाने, पूरतट व पूर मैदान, नागमोडी, वळणे, नालाकृती सरोवरे, त्रिभुज प्रदेश. नदी स्वतःच्या उगमापासून मुखापर्यंत मार्गक्रमण करत असताना नदी विकासाच्या विविध अवस्थांमधून मार्गक्रमण करीत असते. त्यातील महत्त्वाच्या अवस्था खालीलप्रमाणे आहेत. पहिली अवस्था आहे तारुण्य अवस्था. या अवस्थेत उपनद्यांची संख्या फार कमी असते. नद्यांचा आकारही लहान असतो. नद्या या मूळ उतारावरून वाहत असताना वेगवेगळ्या नदीच्या खोऱ्याचे एकत्रीकरण झालेले नसते. नदीच्या वाहनाचा वेग खूप जास्त असतो व गाळ वाहून नेण्याची क्षमता अधिक असते. व्ही आकाराच्या दरी तयार होतात, परंतु पूर मैदाने विकसित झालेली नसतात. अवखात, नालाकृती सरोवरे देखील तयार होतात. त्यानंतर प्रौढावस्था. या अवस्थेत उपनद्यांची संख्या अधिक असते व नद्यांच्या खोऱ्यांचे व्यवस्थित एकत्रीकरण झालेले असते. व्ही आकाराच्या दरी खोलगट असतात. कधीकधी त्यांचे यू आकाराच्या दरीत रूपांतर झालेले असते. पूर मैदाने विकसित झालेली असतात. या अवस्थेत नदीच्या वहनाचा वेग मंदावतो. नदीचा आकार वाढून तिच्या पात्रांचा आकार वाढतो. धबधबे व धावत्या लुप्त होतात. त्यानंतर वृद्धावस्था. या अवस्थेमध्ये नदीच्या वहनाचा वेग अतिशय मंदावतो. नदीची खनन करण्याची शक्ती जवळजवळ संपते. निक्षेपण कार्याचा वेग वाढतो. नद्या नागमोडी वळणे घेतात. येथील बहुतांश प्रदेश समुद्रसपाटीला किंवा त्या जवळ असतात. नदीच्या तिन्ही अवस्थेत निर्माण होणारी भूरूपे. तर बघा, तारुण्य अवस्थेत निर्माण होणारी भूरूपे, प्रौढावस्थेत आणि वृद्धावस्थेत सगळी भूरूपे इथे दिलेली आहेत. तर तारुण्य अवस्थेत निर्माण होणारी भूरूपे काय? घळई, निदरी, व्ही, गुंभगर्ता, धावत्या, धबधबा. त्यानंतर प्रौढावस्थेमध्ये नागमोडी वळणे आणि पूर मैदाने. त्यानंतर वृद्धावस्थेत आहे त्रिभुज प्रदेश, नालाकृती सरोवरे, पूरतट, अवशिष्ट शैल, समतलप्राय मैदान. त्यानंतर आहे नदीची दरी. नदी वाहत असताना निरनिराळ्या आकाराच्या दरी बनवत असते. या दरींचा आकार नदीच्या वहनाच्या अवस्थेनुसार बदलत जातो. नदीच्या तारुण्य अवस्थेत निर्माण होणाऱ्या दरीच्या कडा, बाजू तीव्र अवताराच्या असतात. नदीच्या प्राथमिक अवस्थेत ती उंचावरून वाहत येत असते. या टप्प्यात पाण्याचे प्रमाणही कमी असते, परंतु पाण्याचा वहनाचा वेग
जास्त असल्यामुळे नदीची खनन कार्यक्षमता अधिक असते. या अवस्थेत नदीचे ऊर्ध्वगामी खनन हे पार्श्ववर्ती खननापेक्षा अधिक प्रभावी असते. पाणी कमी असल्यामुळे नदीच्या काठाचे कमी खनन होते, म्हणून यांचा आकार इंग्रजी भाषेतील व्ही प्रमाणे दिसतो. त्यामुळे यांना व्ही आकाराच्या दरी असे म्हणतात. रासायनिक वितरण अधिक असणाऱ्या ठिकाणी या दऱ्या तयार होतात. उदाहरणार्थ खंडाळ्याजवळ उल्हास नदीची दरी. व्ही आकाराच्या दरीचे खनन होऊन त्यापासून घळई व निदरी तयार होतात. आता आपण घळई आणि निदरी यातला फरक बघूया. घळई तीव्र उताराची उभे काठ असलेली खोल व अरुंद तळ असलेल्या दरीस घळई म्हणतात. घळईची रुंदी पृष्ठभागापासून तळापर्यंत सारखीच असते. कठीण अग्निज रूपांतरित खडकात घळई तयार होतात. उदाहरणार्थ गिलगेटजवळील सिंधू नदीने तयार केलेली 17,000 फूट खोलीची घळई, नर्मदा नदीने जबलपूरजवळ केलेली घळई. इथे तुम्ही बघू शकता घळई ही कशा प्रकारची असते हे डायग्राममध्ये. त्यानंतर निदरी तीव्र उताराच्या उभे काठ असलेल्या खोल परंतु भूपृष्ठाजवळ रुंद आणि तळाजवळ अरुंद असणाऱ्या महाकाय दरीस निदरी असे म्हणतात. निदरीची रुंदी पृष्ठभागावर अधिक असते तर तळाजवळ कमी असते. स्तरित खडकात म्हणजेच मृदू खडकात निदरी तयार होतात. उदाहरणार्थ संयुक्त संस्थानात कोलोरॅडो नदीने निर्माण केलेली महानिदरी. इथे निदरी बघू शकता कशा प्रकारची असते. त्यानंतर रांजण खळगे. नदीच्या प्रवाहाबरोबर वाहणारे दगडगोटे नदीच्या तळावर विशिष्टरित्या घासले जातात. त्यामुळे नदी तळावर गोलाकार खळगे तयार होतात. या खळ्यात नंतर दगडगोटे सापडून पुराच्या काळात ते वर्तुळाकार दिशेने फिरू लागतात. या सर्वामुळे खळ्याचा आकार वाढू लागतो. असे अनेक खळगे एकमेकांस मिसळून मोठ्या आकाराचा गर्ता तयार होतो. त्यास कुंभगर्ता म्हणजे रांजण खळगे म्हणतात. पूरकाळात या कुंभगर्त्यानजीक भोवरे निर्माण होतात, जे पोहणाऱ्यांना धोकादायक असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात कुकडी नदीमध्ये असे अनेक रांजण खळगे आढळतात. नाशिकजवळ गोदावरीच्या पात्रातही असे रांजण खळगे आढळतात. धबधब्यांच्या पायथ्याशी सुद्धा रांजण खळगे तयार होतात, परंतु पाण्याच्या व गाळाच्या सततच्या आघाताने त्यांचा आकार वाढतो. त्यास प्रतापगर्ता म्हणतात. उदाहरणार्थ गोकाकमध्ये घटप्रभा नदीपात्रात अनेक रांजण खळगे व प्रतापगर्ते सापडतात. डायग्राममध्ये बघू शकता की रांजण खळग्याची निर्मिती कशा प्रकारे होते. ठीक आहे, ह्या तिन्ही डायग्राम इथे दिलेले आहे. त्यानंतर धबधबा. नदीपात्रात जर मृदू व कठीण खडकाचे थर एकावर एक असती तर मृदू खडकाची झीज कठीण खडकाच्या तुलनेने अधिक होते व कठीण खडकाचा भाग कड्याप्रमाणे तसाच उभा राहतो. या कड्यावरून नदी वेगाने खाली येते, यालाच धबधबा असे म्हणतात. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता की धबधबा कशा प्रकारे तयार होतो. धबधब्यातील पाण्याच्या व गाळाच्या आघाताने त्यांच्या पायथ्याशी प्रतापगर्ता तयार होतो. या प्रपातगर्तामुळे दरीची खोली वाढण्यास मदत होते. धबधबे क्षणिक असतात, कारण कालांतराने हे खणत जातात व शेवटी नदीचा तळ समतल बनवतात. जगातील महत्त्वाचे धबधबे. तर एंजेल्स हा सर्वात उंच जगातील धबधबा आहे. तो व्हेनेझुएला या देशामध्ये आहे. त्यानंतर ब्राउनी हा सेकंड नंबरचा न्यूझीलंडमधला. त्यानंतर जिफासेन हा 792 मीटर उंचीचा नॉर्वेमध्ये. त्यानंतर योसेमिट हा 739 मीटरचा कॅलिफोर्नियामध्ये धबधबा. त्यानंतर धावत्या. नदीच्या पात्रात जर मृदू व कठीण खडकांची रचना लागोपाठ असेल तर मृदू खडकाची झीज अधिक होऊन तिथे नैसर्गिकरित्या पायऱ्यांची रचना निर्माण होते. हे काही इतकं समजून सांगण्यासारखं नाही आहे. ठीक आहे, डायग्राममध्ये जर बघितलं तर आपल्या फटकसे लक्षात येऊ शकते. अशा रचनेवरून पाणी वाहत असताना पाणी वेगाने उड्या मारत जाते. अशा प्रकाराला धावत्या असे म्हणतात. उदाहरणार्थ हिमालयातून वाहत येणाऱ्या गंगा नदीवर अनेक धावत्या आहेत. कोकणात वाहणाऱ्या प्रत्येक नदीवर तिच्या प्राथमिक अवस्थेत धावत्या आढळतात. त्यानंतर अवखात नागमोडी वळणे. नदी स्वतःच्या प्राथमिक अवस्थेतून वाहत असताना ती तीव्र उतारावरून वाहत असते. या अवस्थेत तिचे खनन कार्य हे तिच्या तळाशी केंद्रित झालेले असते. अशावेळी उंचवट्याच्या प्रदेशात नदीच्या खनन कार्यामुळे जी नागमोडी वळणे कठीण खडकात निर्माण झाली आहेत त्यांना अवखात नागमोडी वळणे म्हणतात. तसेच नदीने
नागमोडी वळणे तयार केल्यानंतर जर तो प्रदेश भूअंतर्गत हालचालीमुळे उंचावला गेला तर तेथे उंचवट्याच्या प्रदेशातही नागमोडी वळणे सापडतात. यालाच अवखात नागमोडी वळणे म्हणतात. कालांतराने त्यांची रुंदी व खोली वाढून त्यांचे घडळी किंवा निधरीमध्ये रूपांतर होते. त्यानंतर आता नदीच्या वेदिका. नदीने स्वतःच्या पूर्व मैदानात केलेल्या अपक्षरण कार्यामुळे जे पायऱ्या पायऱ्यासारखे भुरुपे निर्माण होतात त्यास नदीच्या वेदिका असे म्हणतात. नदीची वेदिका म्हणजे नदीचे जुने पात्र किंवा पूर मैदानाची पातळी होय. जर वेदिका नदीच्या दोन्ही काठावर समान उंचीच्या असतील तर त्यास पेअर टेरेसेस म्हणतात. जर वेदिका नदीच्या एकाच काठावर विकसित झाल्या असतील किंवा दोन्ही बाजूस निर्माण झालेल्या वेदिकांची उंची वेगवेगळी असेल तर त्यास अनपेअर टेरेस असे म्हणतात. ज्या ठिकाणी पाण्याची वाढणारी पातळी दोन्ही काठावर असमानरित्या वाढते किंवा ज्या ठिकाणी भूकवचात ऊर्ध्वगामी हालचाली सुरू असतील व त्या हालचालींचा वेग असमान असेल तर अशा ठिकाणी अनपेअर टेरेसेस विकसित होतात. वेदिका निर्माण होण्याची कार्ये. तर ह्या नदीच्या वेदिका कशा असतात तुम्ही ह्या डायग्राममध्ये प्रत्येक ठिकाणी डायग्राम दिलेले आहे. ठीक आहे, डायग्रामवरून आपल्याला समजण्यास एकदम सोपे जाते. त्यानंतर वेदिका निर्माण होण्याची कारणे. पुरादरम्यान सर्वोच्च पातळी गाठून कमी होणारी पाण्याची पातळी, हवामान बदलामुळे बदलणारे ऋतू, भूविवर्तनकी हालचाली, समुद्र पातळीत होणारे बदल. वेदिका निर्माण होण्याची कारणे. पुरादरम्यान सर्वोच्च पातळी गाठून कमी होणारी पाण्याची पातळी, हवामान बदलामुळे बदलणारे ऋतू, भूविवर्तनकी हालचाली, समुद्र पातळीत होणारे बदल. गुंफित गिरिपाद. ही भुरुपे नदीच्या उगमस्थानाच्या प्रदेशातच आढळून येतात. नदीचा उगम झाल्यानंतर तिला ठिकठिकाणाहून उपनद्या गुंफित गिरिपाद. ही भुरुपे नदीच्या उगमस्थानाच्या प्रदेशातच आढळून येतात. नदीचा उगम झाल्यानंतर तिला ठिकठिकाणाहून उपनद्या येऊन मिळतात. अशा प्रदेशातून वाहताना नदीला ठिकठिकाणी गिरिपादांचे अडथळे निर्माण होतात. या अडथळ्यामधून जाताना वळणे घालताना तिला वळणे प्राप्त होतात. नदी आणि उपनद्यांच्या खनन कार्यामुळे गिरिपाद एकमेकांत गुंफल्याप्रमाणे दिसतात. यालाच गुंफित गिरिपाद म्हणतात. उदाहरणार्थ चिपळूणजवळ वाशिष्ठी नदीच्या वरच्या टप्प्यात हे भुरूप आढळतात. नदीच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारी भुरुपे. नदीच्या प्रौढावस्थेत नदीचा वेग मंदावलेला असतो. तसेच पाण्याच्या आणि दगड, गोटे, वाळू, गाळ यांचे प्रमाण वाढलेले असते. भूप्रदेशाच्या उतारात झालेला बदल आणि गाळाचे मोठे प्रमाण यामुळे नदी गाळाच्या संचयनास सुरुवात करते. यामुळे पुढील भुरुपे निर्माण होतात. नंबर 1. पंखाच्या आकाराच्या गाळाची मैदाने. डोंगराच्या किंवा पर्वताच्या उतारावरून वाहताना नदी आपल्यासोबत खूप जास्त जाडाभरडा गाळ, माती, दगड सोबत घेऊन येते. जेव्हा ही नदी पर्वताच्या पायथ्याशी येते तेव्हा तिचा वेग मंदावतो व ती आणलेल्या गाळाचे संचयन करते. हे संचयन रुंद व कमी अधिक उंचीच्या शंकूप्रमाणे भासते. यालाच पंखाच्या आकाराचे गाळाचे मैदान म्हणतात. गाळाच्या निक्षेपणामुळे नदीचा मुख्य प्रवाह खंडित होऊन अनेक वितरिका निर्माण होतात. पंखाच्या आकाराची गाळाची मैदाने दमट हवामानाच्या प्रदेशात कमी उंचीची असतात व त्यांचा उतार मंद असतो. याउलट शुष्क आणि अर्धशुष्क प्रदेशात या शंकूचा आकार तीव्र असून उंची अधिक असते. यामध्ये दगड, गोटे, वाळूचे प्रमाण अधिक असल्याने ते नापीक असतात. शिवालिक टेकड्यात हिमालयातून वाहत येणाऱ्या अनेक नद्यांनी अशी मैदाने तयार केली आहेत. त्यांना भाबर म्हणतात. पूरमैदान व पूरतट. नदीच्या प्रौढावस्थेमध्ये पूरमैदानाची निर्मिती होते. या अवस्थेत नदी समतल मैदानात आलेली असल्याने त्यांचा वेग कमी होतो. परिणामी त्यांची गाळ वाहून नेण्याची क्षमता कमी होते. म्हणून नदी अधिकचा गाळ नदीपात्रात किंवा काठावर निक्षेपित करते. नदीपात्राजवळ जाडाभरडा गाळ निक्षेपित होतो तर गाळ, चिखल अशा लहान कणांचा गाळ पुरामध्ये थोड्या दूरच्या भागात निक्षेपित होतो.
नदीपात्रात निक्षेपित झालेल्या गाळामुळे सक्रिय पूर मैदाने तयार होतात, तर नदीकाठावर गाळाच्या निक्षेपणाने तयार झालेल्या पूर मैदानास निष्क्रिय पूर मैदाने म्हणतात. निष्क्रिय पूर मैदाने दोन प्रकारच्या गाळापासून बनलेली असतात. त्याच्यानंतर पुराच्या वेळी नदी तिचे पात्र ओलांडून मैदानी प्रदेशात पसरते, तेव्हा त्यामधील गाळाच्या निक्षेपणाने हे तयार होतात. फ्लूड डिपॉझिट. त्यानंतर चॅनल डिपॉझिट. सर्वसाधारणपणे नदीचे मार्गक्रमण होताना तिचा मार्ग बदलतो, अशा वेळी नवीन तयार झालेल्या मार्गात गाळाचे निक्षेपण होऊन हे तयार होतात. त्यानंतर नैसर्गिक पूरतट. पुराच्या वेळी जाडाभरडा गाळ, दगडगोटे, खडकांचे तुकडे दूरवर जात नाहीत, तर नदीच्या काठावर त्यांचे निक्षेपण होते. अशा प्रकारे गाळाचे निक्षेपण होऊन नदीच्या काठांना समांतर असा नैसर्गिक बांध तयार होतो. यास पूरतट असे म्हणतात. यांची उंची नदीकाठावर अधिक असून नदीपात्रापासून दूर जाताना उंची कमी होते. पूरतटावर जमा झालेला गाळ हा पूर मैदानापेक्षा जाडाभरडा असतो. जेव्हा नदीचे पात्र बदलते तेव्हा नवीन ठिकाणी देखील नदीकाठावर पूरतट तयार होतात. अशा प्रकारे सततच्या पूरतट निर्माण होण्यामुळे पॉइंट बार तयार होतात. या पॉइंट बारला नागमोडी दांडे म्हणतात. हे नागमोडी दांडे मोठ्या नदीच्या नागमोडी वळणाच्या बहिर्वक्र बाजूस असतात. प्रत्येक ठिकाणी जे डायग्राम दिलेले, ह्या डायग्राम तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे पूरतट असतो, पूर मैदान असते, ठीक आहे, गाळाचे निक्षेपण, हे सर्व या डायग्राममध्ये दिलेलं आहे. त्यानंतर नागमोडी वळणे हे नदीच्या प्रौढावस्थेतील प्रकार आहे. फासाच्या आकाराच्या नदी प्रवाहाचा जो मार्ग तयार होतो त्यास नागमोडी वळणे म्हणतात. पूर मैदानी व त्रिभुज प्रदेशातही तयार होतात. अशा समतल मैदानातून नदी गाळ वाहून नेताना तिचा वेग मंद झालेला असतो. अशा वेळी तिच्या मार्गात अडथळा आल्यानंतर ती तो दूर न करता त्यास वळसा घालून पुढे जाते. अशा वेळी अडथळ्यांच्या ठिकाणी गाळाचे निक्षेपण होते व विरुद्ध बाजूस खनन होते. ही क्रिया सातत्याने घडल्यामुळे नदीस नागमोडी मार्ग प्राप्त होतो. त्याला नागमोडी वळणे म्हणतात. नागमोडी वळणे हे भूरूप नसून तो नदी प्रवाहाचा एक प्रकार आहे. नागमोडी वळणे निर्माण होण्याची कारणे: खूप अधिक पाणी भूपृष्ठाच्या मंद उतारावरून वाहताना ते नदीकाठावर पार्श्व बाजूंनी खनन कार्य करते. नदीकाठावर जमा झालेल्या गाळातील अनियमिततेमुळे नदीतील पाणी त्यावर पार्श्व बाजूंचा दाब वाढविते. कोरोली बल ज्याप्रमाणे वाऱ्याला विक्षेपित करते त्याप्रमाणे ते प्रवाही पाण्यासही विक्षेपित करते. त्यामुळे नदीचा प्रवाह नागमोडी वळणे घेतो. जर नदीची खनन व निक्षेपणाची प्रक्रिया मंदावली तर नागमोडी वळणे तयार होण्याची प्रक्रिया देखील मंदावते. नागमोडी वळणांच्या बहिर्वक्र भागात निक्षेपण आणि अंतर्वक्र भागात खनन कार्याचे प्रमाण अधिक असते. बहिर्वक्र नदीकाठास स्लिप ऑफ बँक म्हणतात. हा भाग लांब आणि मंद उताराची रचना दर्शवतो. या उलट अंतर्वक्र नदीकाठास कट ऑफ बँक म्हणतात. हा भाग तीव्र उताराच्या कड्याप्रमाणे भासतो. त्यानंतर गुंफित प्रवाह. जेव्हा नदी संमिश्र प्रकारचा गाळ घेऊन वाहत असते तेव्हा गाळाचे निवडक निक्षेपण होते. अशा वेळी प्रवाहाच्या मध्यभागी गाळाचा दांडा निर्माण होऊन प्रवाह दुभंगतो व दोन्ही काठाकडे जातो. यामुळे काठाचे अपक्षरण होते व नदीपात्र रुंद होते. यानंतर मोठ्या पात्रात पाण्याची पातळी व नदीचा वेग खालावल्याने गाळाचे अधिक प्रमाणात निक्षेपण होते. यामुळे नदीमध्ये बेट तयार होतात आणि एका प्रवाहाचे अनेक प्रवाह वितरिका तयार होतात. यालाच गुंफित प्रवाह म्हणतात. यासाठी गाळाचे निक्षेपण व नदीच्या काठाचे क्षरण महत्त्वाचे असते. या ठिकाणी धाग्याप्रमाणे वाटणारे प्रवाह दुभंगतात, परत येऊन मिळतात, असे वारंवार होते. उदाहरणार्थ ब्रह्मपुत्रा नदीच्या आसामच्या दरीतील प्रवाह आणि त्यामुळे तयार झालेले माजुली बेट याचे उत्तम उदाहरण आहे. त्यानंतर नालाकृती सरोवरे.
नदी स्वतःच्या वृद्धावस्थेतून जाताना प्रादेशिक उतार अतिशय मंद असल्याकारणाने ती नागमोडी वळणे घेत प्रवास करते. कालांतराने ही वळणे तीव्र होतात व सतत चालत असलेल्या खनन क्रियेमुळे तीव्र झालेल्या वळणाच्या दोन्ही बाजू अतिशय जवळ येतात. पूरजन्य परिस्थितीमध्ये नदी ही नागमोडी वळणे घेण्याऐवजी सरळ रेषेत प्रवास करते. त्यामुळे अधिक वळणाचा भाग प्रवाहापासून वेगळा होतो व त्यापासून सरोवर निर्माण होते. या सरोवरांचा आकार घोड्याच्या नालाप्रमाणे अर्धचंद्राकृती असतो म्हणून याला नालाकृती सरोवरे म्हणतात. प्रवाहापासून वेगळे झाल्यामुळे यास मृत सरोवर असेही म्हणतात. नालाकृती सरोवराच्या टोकास गाळाचे निक्षेपण होऊन तेथे दलदलीचा प्रदेश तयार होतो. सततच्या पुरामुळे गाळाचे निक्षेपण होऊन हा सरोवर दलदलयुक्त होतात व अंततः कोरडे पडतात. त्रिभुज प्रदेश. जेव्हा नदी स्वतःच्या मुखाजवळ म्हणजे समुद्राजवळ येते तेव्हा बारीक गाळाचे निक्षेपण होते व त्यापासून पंख्याच्या आकाराचे प्रदेश तयार होतात. याला त्रिभुज प्रदेश म्हणतात. यांचा आकार ग्रीक अक्षरातील डेल्टासारखा असतो म्हणून याला डेल्टा असेही म्हणतात. पूर मैदानाचा समुद्राकडील विस्तार म्हणजेच त्रिभुज प्रदेश होय. नदीच्या वृद्धावस्थेत हे भूरूप आढळते. या अवस्थेत प्रादेशिक उतार अत्यंत मंद असल्यामुळे नदीचा वेग व गाळ वाहून नेण्याची क्षमता अतिशय कमी झालेली असते. त्यामुळे गाळाचे निक्षेपण होऊन नदीला वाहण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे नदीचा प्रवाह दुभंगतो आणि तिचे दोन प्रवाहात रूपांतरण होते. या दोन प्रवाहात गाळाचे निक्षेपण होऊन त्रिकोणाकृती मैदानी प्रदेश तयार होते. त्यालाच त्रिभुज प्रदेश म्हणतात. अशा प्रकारे नदीचे अनेक प्रवाहात विभाजन होऊन जे प्रवाहाचे जाळे निर्माण होते त्यास वितरिकांचे जाळे म्हणतात. त्रिभुज प्रदेश वेगाने समुद्राच्या दिशेने विस्तारित होतात. उदाहरणार्थ पो नदी दरवर्षी 40 फुटांनी आपला त्रिभुज प्रदेश समुद्राच्या दिशेने वाढवते. त्यामुळे पूर्वी किनाऱ्यावर असणारे सरोवरे खंडांतर भागात आलेली जाणवतात. उदाहरणार्थ भारतातील चिल्का सरोवर पूर्वी किनाऱ्यावर होते ते आता खंडांतर्गत भागात आहे. त्रिभुज प्रदेश तयार होण्यासाठी महत्त्वाची भौगोलिक परिस्थिती. नदीच्या प्रवाहात गाळाचे प्रमाण अधिक असावे. नदीचा प्रवाह लांब व त्यांना मिळणाऱ्या उपनदी संख्या अधिक असावी. नद्यांच्या खोऱ्यातील खडक ठिसूळ व मृदू असावेत. नदीच्या मार्गात सरोवरे नसावे. नदीच्या मुखाजवळ भरती ओहोटीचे प्रमाण कमी असावे. नदीच्या मुखाजवळचा भाग उथळ असावा. सागरी लाटा प्रवाह नदीमुखाला लंबरूप नसाव्यात व त्यांचा वेग मंद असावा. नदीच्या मुखाजवळचा भाग बंदिस्त असावा. शेवटच्या टप्प्यातील प्रदेशाचा उतार मंद असावा. त्रिभुज प्रदेशांचे आकारावरून पडले गेलेले प्रकार. धनुष्याकार त्रिभुज प्रदेश. नद्या स्वतःसोबत जडाभरडा गाळ वाहून आणतात. ह्या नद्या मुखाजवळ समुद्राजवळ आल्या असता गाळाचे निक्षेपण करतात. हा गाळ सच्छिद्र असल्यामुळे त्यात पाणी मुरते व थराखालून प्रवाह वाहू लागतात. नदीचा प्रवाह गुंफित झालेल्या असतो अशा ठिकाणी समुद्रा दिशेने गाळाचे दांडे निर्माण होतात. लाटांच्या आघातामुळे हे दांडे समुद्रात कलतात व त्यांचा आकार धनुष्याकार होतो. अशा प्रकारे तयार होणाऱ्या त्रिभुज प्रदेशात धनुष्याकार त्रिभुज प्रदेश म्हणतात. हे गाळाचे दांडे व सागर किनारा यामध्ये निर्माण झालेल्या उथळ भागास सरोवर निर्माण होतं. उदाहरणार्थ नाईल, इरावती, सिंधू, होयांग नदीचे त्रिभुज प्रदेश धनुष्याकार आहेत. ज्या ठिकाणी नदीच्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याएवढी असते तेव्हा या प्रकारचा त्रिभुज प्रदेश तयार होतो. या प्रदेशाचा मधील आकार मोठा असतो तर तो कडेने निमुळता होत जातो. निमशुष्क प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यामुळे हा त्रिभुज प्रदेश तयार होतो. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते दरवर्षी समुद्राच्या दिशेने विस्तारित असतात. त्यानंतर विहंगपाद विहंग म्हणजे पक्षी, हाताच्या बोटासारखा. नदीच्या मुखाशी गाळाचे निक्षेपण झाल्यामुळे नदीचा प्रवाह दुभंगतो व तो गाळाच्या दोन्ही बाजूंनी जाऊ लागतो. असे वारंवार झाल्यामुळे नदीपासून अनेक फाटे निर्माण होतात. अशा अनेक फाट्यांनी नदी समुद्रात जाऊन मिळते. हे फाटे हाताकडून बोटाकडे जाताना किंवा पक्ष्याच्या पायाप्रमाणे दिसतात म्हणून त्यांना पक्षीपाद, हाताच्या बोटाप्रमाणे दिसणारे त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. उदाहरणार्थ गंगा,
मिसिसिपी नदीने बनलेला त्रिभुज प्रदेश. खाडीचा त्रिभुज प्रदेश. ज्या नद्यांच्या मुखाजवळ तयार झालेल्या असतात अशा खाड्यांमध्ये गाळाचे निक्षेपण होऊन या प्रकारचा त्रिभुज प्रदेश तयार होतो. समुद्र किनाऱ्याच्या खचण्यामुळे नदीमुखाजवळचा प्रदेश खोलवर जातो. ही परिस्थिती त्रिभुज प्रदेश तयार होण्यासाठी आदर्श नाही, म्हणून या प्रदेशात त्रिभुज प्रदेशांचा कमी विकास होतो. नदीच्या मुखात शिरणारे भरतीचे पाणी यामुळे गाळाचे सपाट प्रदेश तयार झालेले असतात. उदाहरणार्थ नर्मदा, तापी, ॲमेझॉन, हुगळी नदीने बनलेला त्रिभुज प्रदेश. एकमुखी त्रिभुज प्रदेश. नदीच्या मुखाशी भरती प्रवाह जोरदार असल्यास नदीचे पाणी एकाच मुखातून मिळते व तेथे अरुंद लहान त्रिभुज प्रदेश तयार होतो. यालाच एकमुखी त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदाहरणार्थ टायबर नदीचा त्रिभुज प्रदेश, स्पेनमधील एब्रो नदीचा त्रिभुज प्रदेश, कोकणातील बहुतांशी नद्या या प्रकारचे त्रिभुज प्रदेश बनवतात. त्यानंतर बंदिस्त त्रिभुज प्रदेश. ज्या त्रिभुज प्रदेशाची समुद्राच्या दिशेने होणारी वृद्धी, सागर प्रवाह आणि सागरी लाटा यांच्या अपक्षरण कार्यामुळे अडवली गेली आहे, अशा त्रिभुज प्रदेशाची वृद्धी अचानकपणे गाळाचा पुरवठा कमी झाल्याने देखील मंदावते. त्यामुळे हे त्रिभुज प्रदेश तयार होतात. गाळाचा पुरवठा कमी होण्याची कारणे हवामान बदल यासारखी असू शकतात. ताज्य त्रिभुज प्रदेश. जेव्हा नदी समुद्र किंवा महासागरास मिळताना स्वतःच्या मुखाचे स्थलांतरण करते तेव्हा नदी मुखाजवळ त्रिभुज प्रदेश निर्माण होण्यास सुरुवात होते. त्याचवेळी जुन्या मुखाजवळ निर्माण झालेल्या त्रिभुज प्रदेशास गाळाचा पुरवठा होत नाही. जुन्या त्रिभुज प्रदेशास ताज्य त्रिभुज प्रदेश म्हणतात. उदाहरणार्थ चीनमधील येलो नदी स्वतःचे मुख वारंवार बदलते, त्यामुळे अशा प्रकारे त्रिभुज प्रदेश तयार होतो. गंगेच्या त्रिभुज प्रदेशांचा पश्चिम भाग जो हुगळी नदीच्या गाळाच्या निक्षेपाने तयार झालेला आहे त्या ठिकाणी सुद्धा ताज्य त्रिभुज प्रदेश तयार झालेले आहेत. त्यानंतर नदीचे पुनरुज्जीवन. नदीचे भूपृष्ठ अतिशय अस्थिर असून नदीच्या पात्राच्या उंचीप्रमाणे किंवा खचण्यामुळे जे विशिष्ट प्रकारचे भूरूपे निर्माण होतात त्यांना पुनरुज्जीवित भूरूपे म्हणतात. अशा उंचावणे किंवा खचण्यामुळे नदीच्या अपक्षरण कार्यावर परिणाम होतो. नदी एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत मार्गक्रमण करीत असताना तिला अडथळा आला तर ती परत पूर्वीची अवस्था प्राप्त करते व तिची अपक्षरणाची क्रिया पुन्हा सुरू होते. यालाच नदीचे पुनरुज्जीवन म्हणतात. पुनरुज्जीवन होण्यास कारणीभूत घटक. भूपृष्ठ उंचावणे. भूपृष्ठ अंतर्गत हालचालीमुळे एखाद्या वेळी नदी प्रवाहाचा मार्ग उंचावला जातो किंवा खचला जातो. त्यामुळे प्रादेशिक उतार वाढून नदीचा वेग वाहतो व नदीचे खननकार्य पुन्हा सुरू होते. याचाच अर्थ नदी पुन्हा युवा अवस्थेत येते. ही प्रक्रिया प्रौढावस्थेत वृद्धावस्थेत घडल्यास धावत्या धबधब्यासारखे भूरूपे परत निर्माण होतात. सागरजलाच्या पातळीत होणारा बदल. भूअंतर्गत हालचालीमुळे किंवा हवामान बदलामुळे हिमयुग सागराची पातळी खाली गेल्यास नदीच्या प्रवाहाला गती प्राप्त होऊन नदी पुन्हा आपले खननकार्य सुरू करते. अशा प्रकारे नदीचे पुनरुज्जीवन होते. जेव्हा सागरजलाच्या पातळीत वाढ होते तेव्हा नदीच्या अवस्थेत बदल होतो, म्हणजे हा बदल उलट दिशेने होतो. यालाच जलोत्सारणाचे व्यस्तन म्हणतात. त्यानंतर हवामान बदल. प्लिस्टोसीन युगावेळी भूपृष्ठाच्या बहुतांश भागात हिमयुग पसरले होते. युरोपचा उत्तर भाग, अमेरिका, कॅनडा. जेव्हा सागरातील पाण्याचे बर्फात रूपांतर होऊन सागराची पातळी खालावली होती, यामुळे नदीच्या प्रवाहाचे पुनरुज्जीवन होऊन प्रौढ किंवा वृद्ध अवस्थेत युवा अवस्थेत भूरूपे निर्माण झाले होते. उदाहरणार्थ संयुक्त संस्थानातील रेड नदीचे पुनरुज्जीवन या कारणामुळे होऊन धावत्या धबधब्यासारखी भूरूपे निर्माण झाली. काही वेळेस एखाद्या प्रदेशात अत्याधिक पर्जन्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढते व खनन कार्याचा वेग वाढून नदीचे पुनरुज्जीवन होते. नदीच्या पुनरुज्जीवनामुळे निर्माण होणारी भूरूपे. खाच बिंदू. नदीच्या प्रवाहाचे पुनरुज्जीवन होऊन नदी सामान्यतः इतर अवस्थेतील भूरूपे निर्माण करण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी जुन्या व नवीन अवस्थेतील भूरूपांना जोडणारा तो तीक्ष्ण संपर्क बिंदू तयार होतो, त्यास खाच बिंदू असे म्हणतात. नदीच्या पुनरुज्जीवनामुळे ज्या ठिकाणी नदीच्या उतारात तीव्र बदल होतो त्याला खाच बिंदू असे म्हणतात. उदाहरणार्थ कोकणातील अनेक नद्यांमध्ये अनेक खाचबिंदू आढळतात. नंतर संयुक्त दऱ्या. नदी प्रवाहित असताना ती स्वतःची दरी निर्माण करून त्यातून वाहत असते, परंतु भूअंतर्गत हालचालीमुळे किंवा हवामान बदलामुळे सागर पातळी खाली जाते तेव्हा नदीच्या अपक्षरण कार्याचा वेग वाढत जातो. त्यामुळे मूळ दरीत अधिक अपक्षरण होऊन
नवीन दरी निर्माण होण्यास सुरुवात होते. त्यामुळे जुन्या दरीच्या खोऱ्यात नवीन खोरे आढळते. याला संयुक्त दऱ्या असे म्हणतात. नदीच्या अनेक वेळेसच्या पुनरुज्जीवनामुळे एकापेक्षा अधिक संयुक्त दऱ्या निर्माण होतात. त्यानंतर नदीच्या वेदिका. नदी वाहत असताना स्वतःचे पूर मैदाने तयार करते. नदीच्या प्रवाहाचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर जेव्हा नदी मागील अवस्थेत जाते, प्रौढ युवा ते वृद्ध प्रौढ, तेव्हा तिच्या खनन कार्याचा वेग वाढतो व ती जुन्या दरीमध्ये नवीन खोरे निर्माण करते. यामुळे जुन्या पूरमैदानाला पायऱ्या पायऱ्यांचा आकार प्राप्त होतो. याला नदीमंच या नदीच्या वेदिका असे म्हणतात. या पायऱ्या सपाट असून त्यांच्या बाजू तीव्र उताराच्या असतात. त्यानंतर कर्तिक किंवा अवख्यात नागमोडी वळणे. नदी तिच्या प्रौढ किंवा वृद्धावस्थेतून जाताना ती नागमोडी वळणातून वाहत जाते. अशा प्रदेशात नदीचे पुनरुज्जीवन झाल्यास तेथे खननाची क्रिया वाढत जाते व तिचे वळणे अधिकच खोल होतात आणि त्यांना अरुंद व खोल गळ्यांचे स्वरूप प्राप्त होते. यालाच कर्तिक नागमोडी वळणे म्हणतात. उदाहरणार्थ USA मधील सान जुआन नदी, पुणे जिल्ह्यातील पुष्पावती नदीत ओतूरजवळ अशी कार्तिक नागमोडी वळणे आढळतात. खाड्या व बेटे. सागर पातळीची ऊर्ध्वगामी हालचाल झाल्यास किनाऱ्यालगतच्या मुखात पाणी शिरते आणि त्यांचे खाड्यात रूपांतर होते. याच प्रकारची प्रक्रिया भूअंतर्गत हालचालीमुळे भूभाग खचल्यावर अनुभवास मिळते. काही वेळेस किनाऱ्यालगतचे भाग पाण्याने वेढले जाऊन त्यांना बेटाचे स्वरूप प्राप्त होते. अशा प्रकारे नदीच्या पुनरुज्जीवनामुळे किनारी भागात खाड्या व बेटांची निर्मिती होते. त्यानंतर महाराष्ट्रातील पुनरुज्जीवित नद्या या चार्टमध्ये दिल्या. महाराष्ट्रामधील कोणत्या आहे? लातूरमधील पुनरुज्जीवित नद्या मुदगल, चारणी, तेरणा, नरोळा, वेना आणि काय वाघूर. तर ह्या बघू शकता कोण्या जिल्ह्यात कोणत्या नद्या. लातूरमध्ये मुदगल आणि चारणी, उस्मानाबादमध्ये तेरणा, जालनामध्ये नरोळा, नागपूरमध्ये वेना आणि जळगावमध्ये कोणती वाघूर. यानंतर कर्नाटकमध्ये पालार आणि वेदवती. तर विद्यार्थ्यांना आपला लेक्चर इथे संपलेला आहे. ठीक आहे. उद्या आपण एका नवीन टॉपिकसोबत भेटूया. चला तर मग, धन्यवाद. शुभरात्री.